भारतात स्वातंत्र्य चळवळीत जसा अनेक महिलांनी सहभाग घेऊन तो लढा यशस्वी केला, तसाच लढा हैदराबाद मुक्ती संग्रामात सुद्धा महिलांचा सहभाग असल्याची ही चळवळ यशस्वी झाली। म्हणून महिलांच्या सहभागाशिवाय कोणतीही चळवळ अशक्य आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर शुभदा भालेराव यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉक्टर शुभदा भालेराव यांनी गुंफले। विभाग प्रमुख डॉक्टर पुष्पा गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी डॉक्टर भालेराव यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्यातील महिलांचा सहभाग या विषयावर महत्त्वपूर्ण असे विवेचन केले। त्यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्यातील सुशीला दिवाण, आशाताई वाघमारे, ताराबाई पंजारे, करुणा चौधरी, प्रतिमा वैशंपायन, राजकुंवर कावरा, दगडूबाई शेळके व इतर अनेक महिलांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन तो लढा यशस्वी करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक साहसी पराक्रम केले। यातून महिलांनी मुक्तीसंग्रामात सहभाग नोंदवला। अध्यक्षीय समारोहात डॉक्टर पुष्पा गायकवाड यांनी इतिहासात महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले आहे याचीही खंत व्यक्त केली। नवसंशोधकांनी महिलांच्या मुक्तीसंग्रामात योगदानाबद्दल अधिक संशोधन करावे असे आवाहन यावेळी व्याख्यानमालेच्या समन्वयक डॉक्टर गीतांजली बोराडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आयोजक भूमिका स्पष्ट केली। या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन रवी गवांदे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉक्टर बळीराम पाईकवाल यांनी केला। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर।